मंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सवात ढोल वाजवण्याचा आनंद घेतलाय। सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू असताना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे गणेश मंडळांना भेट दिली आहे आणि यावेळी त्यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नसल्याने गणेश मंडळांमध्ये ढोल वाजवण्याचा आनंद भुजबळ यांनी घेतलाय। अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। पश्चिम विदर्भातील 4 महिन्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालंय। याचं शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं असून यवतमाळ जिल्ह्यात 1,75,000 हेक्टर शेती पिकाचे नुकसान झालंय। यावर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणालेत की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेत, तर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्यास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये पाऊस आला आणि पावसामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना थोडासा पीक नुकसानीचा फटका बसलेला आहे। त्याचं सर्वे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत आणि सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी निधी देण्याचं सुद्धा सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा देण्याच्या संदर्भात शासनाची अतिशय सकारात्मक भूमिका आहे।